उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांची रोहिणी घाटावर जबरदस्त कारवाई, 20 जण अटकेत, 1,42,50,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त। यंत्रणेच्या नाकावर ठिसून राळेगाव तालुक्यातील रोहिणी घाटावर राजरोसपणे अवैध वाळू उपसा करणाऱ्यांवर पांढरकवडा येथील उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या पथकाने दुकान दिला। दिनांक 8 मार्च रोजी रात्री 1:30 वाजता छापा टाकून 20 जणांना अटक करण्यात आली। यावेळेस 11 टिप्परसह 2 बोटी, 2 पोकलँड मशीन असा एकूण 1,42,50,000 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला। या कारवाईमुळे तालुक्यातील रेती तस्करांचे धाबे चांगलेच दणाणले आहेत। राळेगाव तालुक्यातील रोहिणी येथील वर्धा नदीच्या पात्रातून विनापरवाना वाळूचं उत्खनन करून गौणखनिजाची चोरी करत असल्याची गोपनीय माहिती पांढरकवडा येथील उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांच्या पथकाला मिळाली। या माहितीच्या आधारे उपविभागीय पोलीस अधिकारी रॉबिन बन्सल यांच्या पथकाने रोहिणी घाटावर छापा टाकला। या कारवाईत 11 टिप्परसह 2 बोटी, 2 पॉकलँड मशीन असा एकूण 1,42,50,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। अवैध वाळूसाठा व उत्खननाकरिता वाळूचं वाहतुकीकरता वापरली जाणारी वाहने जप्त करून वडकी पोलीस ठाण्यात लावण्यात आली आहे। ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक कुमार चिंता, अप्पर पोलीस अधीक्षक अशोक थोरात यांच्या मार्गदर्शनात उपविभागीय पोलीस अधिकारी रॉबिन बन्सल यांच्या पथकाने केली आहे। हे मात्र विशेष। सिटी इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी संजय कारवटकर, विदर्भ।